मी तुम्हाला दाखवणार आहे रस आणि खापरोळे। त्याच्यासाठी मी चण्याची डाळ, उडदाची डाळ, मेथी आणि तांदूळ असे 4-5 तास भिजत घालून ठेवले। ते मिक्सरला लावून मी पीठ येण्यासाठी 4-5 तास ठेवून देणार। पीठ बघा किती छान आलंय, मस्त। या खापरोळ्यांसाठी ठेवलेला पीठ त्याच्यात जरा हळद टाका। खापरोळे कसे जरा पिवळे असतात। आणि हलवून घ्या चांगलं। जरासा मीठ टाका चवीपुरतं। ते खोबरा एवढा गूळ घेतले। तुमका गोड काय कमी जास्त आहे कसा काय त्या घ्यावा। जिरा टाका चवीसाठी। जराशी वेलची पावडर टाका आणि मिक्सरला बारीक वाटून घ्या। असं मिक्सरला लावून घेतलं। मग गाळणीत घालून गाळून घ्या। मीठ टाका चवीपुरतं। मस्त वेलचीचं आणि जिऱ्याचं बघा किती वास भारी येतात। सफेद दिसताना म्हणून जरा हळद टाका। आमका जरा हळद लागतात। जरा पिवळं दिसलो काय जरा कसं बरं दिसतं ना। पाण्याचं हप्प मारून द्या, कारण तो निर्लेप तो आहे ना। आणि बारीक बारीक असे काढून द्या। का किती मस्त होल पडले चांगले। परतून घ्यावा। झाले खापरोळ आणि रस तयार। यावा खाव। बाहेर मस्त पाऊस पडता। मस्त मजा घेऊया खापरोळे आणि रसाची। चल, आणि वरून असं रस होता। आणि मस्त असे रसात बुडवून खावा। बाहेर पाऊस पडता, या खायला।